वर्षा पाडणार. अरे काय वेड्यांचा बाजार आहे की कोणाच्या घरची मालमत्ता आहे. असं आहे की शिंदे साहेबांनी वर्षा सोडल्यानंतर त्या ठिकाणी मला जायचं आहे. त्याच्यापूर्वी काही छोटी मोठी कामं तिथे चालू होती. दरम्यानच्या काळामध्ये माझी मुलगी 10व्या वर्गात आहे. 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरू होते. त्यामुळे ती म्हणाली की माझी परीक्षा झाल्यानंतर आपण शिफ्ट होऊ. म्हणून मी काही तिथे शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर त्या ठिकाणी शिफ्ट होईल. पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा, मला तर वाटतं माझ्या स्तराच्या माणसांनी अशा चर्चांना उत्तरही देऊ नये. अशा प्रकारच्या चर्चा आहेत. त्यामुळे मला असं वाटतं एवढं उत्तर पुरेसं आहे. पुरेसं आहे. पण लेखीचा अभ्यास-बिभ्यास घेणं होतं कधी? नाही, नाही. तेवढं नाही होत. हिम्मतही करत नाही ना. आपल्याला येतं की नाही थोडी माहिती आहे. अभ्यास घ्यायचा प्रयत्न करायचा आणि तिलाच आपल्यापेक्षा जास्ती आलं तर प्रॉब्लेम आहे. 14 साली च्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही चेहरा होता. तो चेहरा अधिकृतपणे सांगणं न सांगणं हा पक्षाचा भाग होता. त्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला चेहरा सांगितला गेला. 19च्या निवडणुकीच्या वेळेलाही सांगितला गेला. अ, आता 19 साली जे काही घडलं ते घडलं. मागे वळून बघताना असं म्हणजे तेव्हा एक ते जे काही सुरू होतं सरकारचा प्रयोग, तेव्हा अशी एक अनेकांकडून शंका, भीती, चर्चा, टीका अशी व्यक्त केली गेली होती, की हे अ, अंतर्गत जे काही वादविवाद असतात त्याच्यातनं ते राहणार नाही. आणि 24 साली पुन्हा एकदा भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल. इतकं स्वच्छ दिसत असताना आता मागे वळून बघताना असं वाटतं का, की जास्तच पाडापाड झाली मधल्या काळामध्ये? काय राजकारणामध्ये गोष्टी परिस्थिती ठरवते. तुमच्या माझ्या हातात काही नसतं. त्याच्यामुळे खरं तर 19 ते 24 हा काळ महाराष्ट्राच्या राजकारणात नसता आला तर अधिक चांगलं झालं असतं. पण तो आला आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचं मंथन, समुद्रमंथन महाराष्ट्राच्या राजकारणात झालं. पण मी असं म्हणेन की आता जे काही निघालंय त्याला अमृत समजून घ्या. आम्ही अमृतासारखं काम करू. समजून घ्या. पण याच्यात त्याच्यात म्हणजे माझ्यासारख्याला असा असा प्रश्न पडतो, की हे टाळता न येणं, येणं हा भाग सगळ्या यातला सोडून द्या. पण झाल्यानंतरही हे आणि त्याच्या आधी एक गंमत म्हणून मला सहज विचारायचं आहे. झालं असं, की 14 साली दिल्लीला मोदी यांचा मोठा विजय झाला, 19 साली झाला. नंतर मला असं वाटतं म्हणजे मला असं दिसतंय, की मूळच्या हिंदुत्ववादी भाजपपेक्षा अ, अधिक तीव्र हिंदुत्ववाद्यांची संख्या खूप वाढली. तुमचं काय मत आहे या विषयावरती? नाही, खरं म्हणजे काय आहे की अ, भारतीय जनता पक्षाचा जर तुम्ही विचार कराल तर आम्ही पहिलेपासून हिंदुत्ववादी होतो. आजही आम्ही आहोत. आणि मुळातच म्हणजे आमचं बेसच हिंदुत्व आहे. अर्थात आमचं हिंदुत्व हे व्यापक हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे कधीही संकुचित हिंदुत्व नव्हतं. आमच्या हिंदुत्वामध्ये एक्सक्लुजन नाही आहे. कोणाला सोडून दिलं असं नाही. कारण आमचं मत असं आहे की हिंदुत्व इज अ वे ऑफ लाईफ. ही एक या देशामध्ये प्राचीन काळापासनं एक जीवन पद्धती आहे. त्याच्यामुळे त्याचा पूजा पद्धतीशी संबंध आम्ही लावत नाही की कोणाची उपासना पद्धती काय आहे. ते उपासना पद्धतीपेक्षा वेगळं आमचं मत आहे की ही जी एक प्राचीन आपली जीवनशैली आहे. या जीवनशैलीला जे आपलं मानतात त्यांना आम्ही हिंदुत्वाच्या व्याख्येत घेतो. त्यामुळे आमच्याकरता हिंदुत्व हे तशा प्रकारचंच आहे. आणि शेवटी आमचा जो विचार आहे म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातनं त्या विचारांनी प्रेरितून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आम्ही लोक आहोत. आणि तिथलाही विचार हाच आहे की या देशामध्ये जेव्हा जेव्हा अ, हिंदुत्व हे कुठे कमजोर झालं त्या त्यावेळी देश गुलामगिरीत गेला. त्या त्यावेळी आमचा कुठेतरी तेजोभंग झाला. हे तुम्ही खऱ्या हिंदुत्वाविषयी म्हणताय, म्हणजे मूळच्या हो, हिंदुत्वाविषयी. अगदी. पण एक नवं हिंदुत्व मोठ्या प्रमाणावरती आलं, ते शाली वगैरे घेऊन येतात आणि असं सगळं असं भगवं-भगवं असतं. त्यांच्याविषयी तुम्हाला नाही, ते तर ठीक आहे. म्हणजे आता अनेक लोकं नवहिंदुत्ववादी झालेले आहेत. नवहिंदुत्ववादी नाही, अनेक लोकं तर निवडणुकीच्या दरम्यान हिंदुत्ववादी होतात
आणि मग 5 वर्ष ते तुष्टीकरण करतात, लांगुल चालन करतात आणि निवडणुका आल्या की मंदिरात जातात आणि संसदेमध्ये अ, आपल्या शंकराचा फोटो घेऊन त्या ठिकाणी जाऊन भाषण करतात. मला असं वाटतं की असे जे हिंदुत्ववादी आहेत, मारून मुटकून जे हिंदुत्ववाद दाखवायचा प्रयत्न करतायत, अ, त्यांच्यावर फार काही लोकांनी विश्वास दाखवलेला नाही. त्यांना ठीक आहे, यावेळेस विरोधी पक्षनेता बनवता आला, पण बाकी काही फार त्यांच्यावर विश्वास बसेल लोकांचा असं नाहीये. मग त्या हिंदुत्वाचा दावा करत मग ते भाजपकडेही येतात. मग ते तो तो जरा वेगळा विषय होतो का? नाही, मला म्हणजे खरं सांगायचं झालं ना, तर मी आमच्यापुरतं एवढं सांगू शकेल, की आम्ही तत्वनिष्ठ हिंदुत्ववादी आहोत. त्यामुळे हिंदुत्वाची आमची व्याख्या ही ठरलेली आहे आणि ती व्याख्या आम्ही कधीही सोडणार नाही. हिंदुत्व पण याचा अर्थ हिंदुत्वाचा अर्थ असा आहे, की एक प्रकारे ते आमचं तत्वज्ञान आहे. रोज ज्यावेळेस आम्ही राजकारणामध्ये किंवा सरकार चालवत असताना आम्ही जे काही आमचं प्रॅक्टिस करतो, त्याच्यामध्ये आवर गायडिंग फोर्स इज कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. भारताचं संविधान आहे. त्या भारताच्या संविधानाप्रमाणे आम्ही आमचा राज्यकारभार चालवतो. आता म्हणजे परत तो मगाशी राहिलेला अर्धवट विषय की 24 साली दिसत होतं. म्हणजे भाजपला महाराष्ट्रात सत्ता मिळाली, तर ती देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे मिळणार आणि तो चेहरा असणार. तरी सुद्धा जरा वेळ जास्त लागला का नंतरच्या प्रक्रियेला असं वाटतं? नाही, असं आहे की आम्ही 3 पक्ष आहोत ना. त्यामुळे 3 पक्ष असल्यामुळे बऱ्याच गोष्टी अ, समजून घ्याव्या लागतात, समजवाव्या लागतात, बरेच निर्णय करावे लागतात आणि म्हणून चर्चा बऱ्याच चालल्या होत्या. त्या चर्चा होता थोडासा उशीर झाला. पण ॲक्चुअली काय होतं, की लोकं इतिहास विसरतात. उदाहरणादाखल 2004 साली जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तेव्हाच्या क्लिअर मेजॉरिटी मिळाली होती, तरी त्यांना 12 दिवस लागले. 2009 साली देखील त्यांना क्लिअर मेजॉरिटी होती, तरी त्यांना जवळपास 14 दिवस लागले. आम्हाला 15 दिवस लागले. म्हणजे फार काही असं अ, वेगळं झालं असं नाहीये. तर कदाचित 4-5 दिवस आधी पण होऊ शकलं असतं. पण अ, आम्ही ज्यावेळेस तिघही बसलो, तिन्ही पक्षाचे नेते, तर असं वाटलं की जेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी ठरवून आपल्याला करता येईल तेवढ्या ठरवून करू, म्हणून तेवढा वेळ लागला. त्यावेळेला अशी चर्चा सुरू झाली की तुम्हाला पर्याय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे वगैरे. कितपत हे तथ्य होतं ते? नाही, त्याच्यामध्ये काय माझं मनोरंजनच होतं. अशा जेव्हा बातम्या येतात ना, कारण आपल्याला सत्य माहिती असतं ना, त्याच्यामुळे हे मनोरंजनाचेच प्रकार असतात आणि मग त्याच्यावर इतके लोकं वेगवेगळे तीर सोडत असतात आणि पतंगबाजी करत असतात. मला तर कधी-कधी रात्री एंटरटेनमेंट म्हणून देखील ते ऐकायला आवडतं. मी आपलं YouTubeवर एखादा असतो ना, त्याचं ते ऐकतो. तो कसं सांगतो, जसं काही तो आमच्या वरिष्ठांसोबत तासभरापूर्वीच बसला होता आणि त्यांनी त्यालाच सांगितलेलं आहे, की कसं आम्ही निवडणार आहे आणि कोण पाहतोय. अशा आविर्भावात ते जे सांगतात ते एंटरटेनमेंट असतं. पण या ह्या तुमच्या सत्ता स्थापनेनंतर महाराष्ट्राला एक गोष्ट नव्याने कळली, की ती म्हणजे पालकमंत्रीपद प्रचंड महत्त्वाचं असतं. म्हणजे काही-काही जण तर असं म्हणाले, मंत्रिपद मिळालं नाही तरी हरकत नाही, पालकमंत्री करा. काय म्हणजे प्रॉब्लेम नक्की त्यात अडचण काय? नाही, मुळात काय आहे, की साधारणपणे पालकमंत्री जो असतो, हा त्या जिल्ह्याचा इन्चार्ज असतो आणि आता काही जिल्हे असे आहेत, की जिथे 2 पक्षांची इक्वल स्ट्रेंथ आहे किंवा चांगली स्ट्रेंथ आहे. एखाद्या ठिकाणी तिन्ही पक्षाची चांगली स्ट्रेंथ आहे. अशा ठिकाणी प्रत्येकाची इच्छा असते, की आपला पालकमंत्री असावा, जेणेकरून आपल्या पक्षाला अधिक न्याय देता येईल किंवा तिथले जे आमदार असतात, ते आमदारांना असं वाटतं, की आपल्या पक्षाचा असला पाहिजे. त्यामुळे त्या संदर्भात निर्णय आम्ही काही केले. त्यातले 2 निर्णय आम्हाला थांबवावे लागले. ते 2 निर्णय थांबवले. आता त्याचा निर्णय करू. ते थांबल्यानंतर ते म्हणतात थांबलेले नाहीत. ते निर्णय आधी तसे आहेत आणि आधीचे घेतलेले ते म्हणतात आम्ही आहोतच. म्हणजे जरा गंमतच आहे ना? एक इथेच बसलेले आहेत त्यातले. गिरीशभाऊ इथेच बसलेले आहेत. स्थगिती मिळालेली. नाही, त्याच्यात आता असं आहे, की स्थगिती आपण दिली, पण त्याच वेळी 26 जानेवारीचा कार्यक्रम होता. त्यामुळे त्यांनाच आपण सांगितलं, की तुम्ही झेंडावंदन करा. आता थोडी चर्चा करून त्यातून मार्ग काढू. कारण एवढं पक्षाचं तुमचे म्हणजे मोदी लाटेत सुद्धा जेवढं मिळालं नव्हतं, तेवढं तुम्हाला संख्याबळ मिळालेलं आहे. असं असताना ज्या काही अडथळे किंवा अडचणी यायला नको होत्या, तरी त्या आलेल्या आहेत.
त्याच्यानंतर परत काही वाद सुरू झालेले आहेत, काही मंत्र्यांच्या संदर्भातले. नाही, तर हे चालत असतं गिरीजी. हे काही सगळं 3 पक्ष जेव्हा एकत्रित काम करतात, एका पक्षामध्येच अडचणी असतात. असं मला एक कुठलंही राज्य सांगा किंवा कुठलंही सरकार सांगा, एका पक्षाच्या सरकारमध्ये अडचणी येतात. त्याच्यामध्ये ह्युमन डायनामिक्स आहेत ना शेवटी. त्याच्यामुळे ह्युमन डायनामिक्समध्ये अपेक्षा असतात, कार्यपद्धती वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे अजून आमच्यासमोर अडचणी येतील ना, अशा अनेक अडचणी येतील. पण एवढंच मी सांगू शकतो, की त्या अडचणी सोडवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. म्हणजे त्याच्याने काही फार आमच्या कामावर फरक पडेल, आमच्या सरकारवर फरक पडेल, त्याच्या स्टॅबिलिटीवर फरक पडेल असं काही होणार नाही. ते आम्ही सोडवू. नाही, मग खरं म्हणजे हा एक प्रश्न मला ऑफ रेकॉर्ड विचारायला आवडला असता आणि ऑफ रेकॉर्ड विचारतोय असंच आपण समजूया आता, की काही मंत्र्यांसंदर्भात वाद झालेला आहे. तसा वाद भाजपच्या मंत्र्यांसंदर्भात झाला असता, तर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असली असती? असं आहे बघा, शेवटी आपापल्या पक्षाचा निर्णय त्या पक्षाच्या नेत्यांना घ्यायचा आहे. आमच्याकडे आमची कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीनुसार आमच्याकडे मी एकटा निर्णय करत नाही. आमच्याकडे आमचं कोर कमिटी असते. आमच्याकडे आमचं पार्लमेंटरी बोर्ड असतो. त्यामुळे एखादी अडचण आली तर त्यांच्या सल्ल्याने आपण निर्णय घेत असतो. पण हे होत असताना मला काय वाटतं, की शेवटी राजकारणामध्ये अ, प्रत्येकाला वाटतात तसे निर्णय होत नाहीत. ती वस्तुस्थिती आधारित निर्णय असतात आणि अ, कुठलाही निर्णय घेत असताना आता लगेच घ्या, असा निर्णय देखील घेता येत नाही. कारण तुम्हाला सगळ्या बाजूंचा विचार करावा लागतो. त्याच्यातनं आपण पुढे काय म्हणजे एक प्रकारे हे क्रिएट करणार आहोत, लिगसी क्रिएट करणार आहोत, त्याचा विचार करावा लागतो. म्हणून मला असं वाटतं, की माझ्या पक्षातला निर्णय घेताना मी निश्चितपणे माझ्या कोर कमिटीशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो घेईन. कारण त्यामुळे एकाच विषयाभोवती चर्चा सगळी फिरती आहे आणि बाकीच्या सगळ्या मुद्द्यांकडे अ, दुर्लक्ष होतं. हा एक भाग. आणि ह्या हे तिहेरी एकत्र असणं हे प्रशासनामधलं किती मोठं तुम्हाला आव्हान वाटतं? कारण अ, ज्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावरती एवढा मोठा वाद झाल्यानंतर मोठ्या गोष्टी जेव्हा येतील तेव्हा तेव्हा कसं करणार? नाही, आता आम्ही गेली 2.5 वर्ष देखील चालवलं. आताही नवीन सरकार आल्यानंतर चालवतोय, निर्णय घेतोय. मला वाटत नाही की प्रशासनात त्याची काही अडचण आहे. किंबहुना प्रशासनाकरता आमची लाईन फार क्लिअर आहे. कारण काय आहे, की पॉलिसीजवर आमचं दुमत नाहीये. म्हणजे एक पॉलिसी मला हवी आहे आणि ती शिवसेनेला नको आहे किंवा राष्ट्रवादीला नको आहे असं नाहीये. विषयांवर दुमत असू शकतात, व्यक्तींवर दुमत असू शकतात, पॉलिसीवर नाही आहे. त्यामुळे एक पॉलिसीची दिशा आम्ही एकत्रितपणे सगळ्या विभागांना दिली आहे. 100 दिवसांचा कार्यक्रम हा आम्ही प्रत्येक विभागाला दिलेला आहे. त्या प्रत्येक विभागाचं आम्ही सादरीकरण घेतलेलं आहे. त्यांना त्याचे टार्गेट्स दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते विभाग ते टार्गेट्स कंप्लीट करतायत आणि त्याच्यामध्ये तिन्ही पक्षाचे जे मंत्री आहेत किंवा सरकारमधले आम्ही तिन्ही नेते आहोत. आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. त्यामुळे त्यात कुठे अडचण नाही आम्हाला. ते टार्गेट्स पाळली जातात का? का थोडंसं पुढे-मागे झालं की त्याच्यावरती मग काही वेगळा आणि मार्ग काढला असं आहे, जातो? की प्रयत्न असा असतो, की 100% टार्गेट्स पूर्ण झाली पाहिजेत. म्हणून आता साधारणपणे 100 दिवसाचा जो कार्यक्रम दिला आहे, त्या संदर्भात 15 एप्रिलच्या दरम्यान आम्ही अ, आता आम्ही काय 100 दिवसात प्रत्येक विभागाने ठरवलं आहे, ते तर आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. त्यातलं काय अचीव्ह केलं त्यांनी. सो आम्ही एक असा रिपोर्ट हा जनतेसमोर मांडू, की 100 दिवसात काय अचीव्ह करायचं होतं आणि त्यातलं काय अचीव्ह करू शकलो. तर त्यातनं एक अकाउंटेबिलिटी असेल. म्हणजे केवळ कार्यक्रम द्यायचा म्हणून कार्यक्रम नाहीये. तो कार्यक्रम अचिव्हेबल कार्यक्रम आहे आणि एक त्याच्या पाठीमागे व्यवस्था देखील आम्ही लावलेली आहे, की त्याचं मॉनिटरिंग आम्ही करतो आणि एक फायनल अहवाल देखील आम्ही देऊ, की 100 दिवसात या 10 गोष्टी ठरवल्या होत्या. यातल्या या 10 गोष्टी केल्या, 9 गोष्टी केल्या, 8 गोष्टी केल्या, करू. हे हे करत असताना राजकारण किती म्हणजे हा मुद्दा किती महत्त्वाचा असतो? कारण तुमच्या आता 3 पक्षांचं सरकार आहे. पण त्यातला एक पक्ष तुम्ही अ, भावनिक भागीदार आहे आणि एक व्यावहारिक भागीदार आहे. त्याच्यामुळे ती प्रेम आणि व्यवहार हा जरा गडबडीचा मुद्दा होतो का? नाही, असं काही गडबड होत नाही. काय आहे, की म्हणजे माझ्या सोबतचे जे दोन्ही नेते आहेत, ते सीझन्ड नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांनी राजकारण खूप वर्ष पाहिलं आहे. वर्षानुवर्ष
सरकारमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे सरकारच्या क्षमता काय आहेत आणि सरकारच्या मर्यादा काय आहेत या दोन्ही गोष्टी माहिती आहे. आणि त्याच्या पलीकडे एक मला असं वाटतं अंडरस्टँडिंग असतं. अ, आता अजितदादा असतील किंवा शिंदे साहेब असतील, या दोघांसोबत मी दीर्घकाळ काम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना माझा स्वभाव माहिती आहे, मला त्यांचा स्वभाव माहिती आहे, किंवा एक प्रकारचं अंडरस्टँडिंग आहे. सो फार काही त्याच्यात अडचणी आहेत असं मला वाटत नाही. ते ते सगळं म्हणजे माध्यमाचीच निर्मिती असते का, की ते रागावलेत, रुसलेत, हो, खरं बैठकीला आहे. नाही आता आले? उदाहरण सांगतो, की काल बैठक होती. काल बैठकीच्या आधी मला शिंदे साहेबांचा फोन आला, की वहिनींच्या काही टेस्ट करायच्या आहेत. त्याच्यामुळे मला उशीर होईल, तर मी उशिरा येण्यापेक्षा या बैठकीला अनुपस्थित राहिलं चालेल का? म्हटलं काही हरकत नाही. ते अनुपस्थित राहिले. तर ते अनुपस्थित राहिल्याबरोबर न्यूज चालल्या, शिंदे साहेब नाराज. आता मी बघा, गमतीचा भाग आहे, पण साधारणपणे शिंदे साहेबांचा चेहरा गंभीर असतो. तुम्ही 90% जर बघितलं तर शिंदे साहेबांचा चेहरा गंभीर असतो. आता तो आधी मुख्यमंत्री असतानाही गंभीर होता, आताही तो गंभीर आहे. पण आता तेच फोटो त्यांचे दाखवून हसतच नाहीत. हे नाराजच आहेत. असं रोज चालतं. आता काय करावं त्यांनी? हा प्रश्नच आहे ना. त्यांना म्हणजे सांगावं लागेल की तुम्ही आता असं चेहऱ्यात असं काहीतरी लावून घ्या हसण्याचं. तर शक्य नाही. प्रत्येकाची एक आपली पद्धत असते, कार्यपद्धती असते. प्रत्येकाची पर्सनॅलिटी असते. तशी त्यांची एक धीरगंभीर पर्सनॅलिटी आहे. आणि शिवसेनेत असूनही धीरगंभीर राहिले हा एक महत्वाचा भाग आहेच ना, त्यांचा यश आहेच ना. तर त्याच्यामुळे तो राजकारण हा मुद्दा काही दुर्दैवाने टाळता येत नाही. पण याच्या पुढे जाताना म्हणजे एक अ, अ, पुलंचं फार सुंदर ओळ आहे, "सुंदर मी होणार." म्हणजे जाताना काहीतरी मी एक सुंदर मी करून ठेवलेलं असेल. तसं आता जी 5 वर्ष लांबली, जी 2024-2019ला यायला हवं ते आलं नाही. तर त्या काळात राहिलेली कामं आणि आता नवीन आव्हानं, हे तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर काय ठेवता? मला असं वाटतं की एक महाराष्ट्राचा रोडमॅप हा माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणजे आम्ही तिघेही तो शेअर करतो. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे. अ, आज आपण बघितलं तर ॲब्सोल्यूट टर्म्समध्ये हाल्फ ट्रिलियनचा मार्क महाराष्ट्राने पार केलाय. इतर सगळी राज्य त्या मानाने बरीच मागे आहे. म्हणजे देशातली पहिली $1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्र बनू शकतो. आणि त्या दृष्टीने आम्ही जो काही रोडमॅप तयार केला आहे इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिलने, त्या रोडमॅपच्या अनुषंगाने आम्ही आता काम करण्याचा प्रयत्न करतोय. बेसिकली 2-3 गोष्टी मला निश्चितपणे या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात, की एक तर आपण पुन्हा एकदा अ, एक ट्रस्टेड एफ-डी-आय डेस्टिनेशन म्हणून किंवा इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून वी हॅव रिगेन्ड अवर पोझिशन. आता देशामध्ये आपण खूप पुढे आहोत आणि कदाचित हे वर्ष तर आपण एक नवीन रेकॉर्ड तयार करू. कारण पहिल्या 6 महिन्यामध्ये मागील वर्षाच्या 90% इन्व्हेस्टमेंट ही ऑलरेडी आपल्याकडे आलेली आहे. आपण डावोसला देखील बघितलं असेल तर अ, खूप मोठ्या प्रमाणात जवळपास आपण 16 लाख कोटीचे करार त्या ठिकाणी करू शकलो. आणि त्यातला कुठलाही करार तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला सांगू शकतो की तो फिजिबल आहे. म्हणजे तो असा कुठला कोणाशी करायचे म्हणून करार खरं ते केलेला नाही. दावोस विषयी हां, तुम्हाला नाही मध्ये त्याच्यावर मला माहिती आहे तो प्रश्न येणार आहे, पण त्याच्यावर मी बोलीनच तुम्ही प्रश्न विचाराल त्यावेळी. तर एक प्रकारे इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून आज अ, कसं असतं की जेव्हा एक लोकांना स्ट्रॉंग सरकार दिसतं. आता लोकांना माहिती आहे की महाराष्ट्रातलं सरकार हे मजबूत सरकार आहे, की आता 5 वर्ष हलणार नाहीये. त्याचा परिणाम असा आहे बघा, की मोठ्या प्रमाणात सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंट्स आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत. तर आमचे उद्योग मंत्री देखील या ठिकाणी ते देखील सांगू शकतील. असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी आमचं उद्योजकांसोबत इंटरॅक्शन नाही आणि आम्ही काही ना काही नवीन त्यांच्यासोबत करत नाहीये. दुसरं आपला एक मेजर पुश हा इन्फ्रास्ट्रक्चरला आहे. मला असं वाटतं की मागच्याही काळामध्ये म्हणजे 14 ते 19 आणि आता गेल्या 2-2.5 वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हे एक आपलं मेजर पोर्शन राहिलं की ज्याच्यामध्ये आपण चांगलं काम करू शकलो. आणि आताही तुम्ही जर बघितलं असेल, जसं वाढवणसारखं पोर्ट. आता वाढवण पोर्ट अ, हे बंदर जवळपास महाराष्ट्राला इतर राज्यांच्या 10-15 वर्ष पुढे नेईल. कारण जे-एन-पी-टी पोर्टमुळे आज एक आपली प्रायमसी आहे. आपण मुंबई जी काही आर्थिक राजधानी आहे, त्यात एक मोठं जे-एन-पी-टी पोर्टचा हिस्सा आहे. आणि जे-एन-पी-टी पोर्टपेक्षा 3 पट मोठा आणि 20 मीटर डीप ड्राफ्ट असलेला हा पोर्ट आहे. म्हणजे जगातली सगळ्यात मोठी जी नाव आहे, नौका आहे, ती तिथे येऊ शकते.
त्यामुळे आपण एक न्यू मॅरिटाईम पॉवर म्हणून त्या ठिकाणी आता तयार होतोय. आणि मला हे सांगितलं पाहिजे, की कामाच्या पद्धतीतला बदल काय आहे, तर वाढवणचा पोर्ट हा 1992 साली आपण सोडून दिला होता, की आता अ, डहाणू नॅचरल एरियाच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे हा पोर्ट होऊ शकत नाही आणि आपण अबंडन केलं होतं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी एक कमिटी तयार केली आणि मी त्यांना म्हटलं, की डहाणूचा उपयोग फक्त राईट ऑफ वे म्हणून आपण करतोय, तर लेट अस फाइंड आउट अ न्यू राईट ऑफ वे. आणि आम्हाला त्याचा न्यू राईट ऑफ वे मिळाला. आपल्याला डीप सी पोर्ट करता येतो. त्यामुळे सीमधनं आपण जर राईट ऑफ वे काढला, तर हा पोर्ट आपल्याला करता येईल. तो राईट ऑफ वे आम्ही शोधला. आम्ही केंद्र सरकारकडे गेलो आणि केंद्राने आता त्याला मान्यता दिली. त्याचं काम देखील आपण सुरू केलं. त्यामुळे मला असं वाटतं, की या एका पोर्टमुळे पुढच्या 20 वर्षाची आपली जी अर्थव्यवस्था आहे, ती अर्थव्यवस्था अतिशय मोठ्या प्रमाणात त्याला चालना मिळेल. त्यामुळे पोर्ट्स असतील, एअरपोर्ट्स असतील किंवा रस्ते असतील, याचं एक मोठं जाळं हे आपण तयार करतो. आता वाढवण पोर्ट आहे. आता वाढवणच्या आसपास तर आपण एक मोठं इंडस्ट्रियल क्लस्टर तयार करूच. पण आता मी घोषणा केली, की नाशिकसारखा आपला एक अ, भाग आहे, की ज्याला वाढवणची कनेक्टिव्हिटी जर आपण दिली, तर 100 किलोमीटरमध्ये नाशिकहून 2-2.5 तासामध्ये पोर्ट कनेक्टिव्हिटी मिळेल. आज जसं पूर्वी आपलं जे काही इंडस्ट्रियल मॅग्नेट होतं, हे मुंबई आणि पुणे होतं किंवा एम-एम-आर रिजन होतं. आज नवीन इंडस्ट्रियल मॅग्नेट आपण समृद्धी महामार्ग आणि डी-एम-आय-सीमुळे संभाजीनगर करू शकलो. आता संभाजीनगर आणि जालना हे जर आपण बघितलं, तर ईव्हीमध्ये हूज हू हे सगळे तिथे गेले. म्हणजे टोयोटा देखील तिथे गेलं. एक कंप्लीट नवीन इकोसिस्टम ही तिथे तयार झाली. तिसरं आपलं मॅग्नेट तयार झालं नागपूर आणि गडचिरोली. म्हणजे ज्या प्रकारचं इन्व्हेस्टमेंट नागपूर, गडचिरोली वगैरे सगळ्या या भागात आलं. या सगळ्या ह्याच्यामध्ये नाशिकची जिओग्राफी अशी आहे, की ते खरं या ट्रायंगलचा एक महत्त्वाचा भाग होऊ शकतो आणि नाशिकमध्ये झालंही आहे. पण जेवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकलं असतं ते होऊ शकलं नाही. पण आता वाढवण पोर्टची थेट कनेक्टिव्हिटी आपण दिल्यानंतर मी असं म्हणतो, की एक नेक्स्ट डेस्टिनेशन जे आहे पुढच्या 3-4 वर्षामध्ये ते नाशिक बनणार आहे. तसंच धुळे जे आहे, धुळ्यामध्ये नरडाणा वगैरे हा जो एरिया आहे, या एरियामध्ये आता इतक्या मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी तयार केली, पाण्याची उपलब्धता केली. आत्ता जवळपास 10-15 हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तिथे येते आहे. त्यामुळे आता लिमिटेड जिओग्राफीमध्ये फक्त म्हणजे ज्याला आपण आयलँड्स म्हणतो, अशा प्रकारचे इन्व्हेस्टमेंट आयलँड्स नाही आहेत, तर सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे आयलँड तयार होत आहेत किंवा हे इन्व्हेस्टमेंट येते आणि याचं मेजर कारण आपण जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकलो, ते इन्फ्रास्ट्रक्चरमुळे आहे. म्हणून आम्हाला आता हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चरचं जे काम आहे, हे नेक्स्ट लेव्हलला न्यायचं आहे. ते अजून आम्ही पुढे नेणार आहोत. मागच्या काळामध्ये जसं शक्तिपीठ महामार्ग आहेत, काही लोकं विरोध करतायत, आम्ही त्याची चर्चा करू. पण माझं मत आहे, की शक्तिपीठ महामार्ग हा ठीक आहे, की आपल्या श्रद्धा केंद्रांना जोडणार आहे. पण तेवढ्यापुरतं तो मर्यादित नाहीये. मराठवाड्याला एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर जसा समृद्धी हा विदर्भापासनं, मराठवाड्यापासनं तर कोकणापर्यंत इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार झालेला आहे. तसं हा मराठवाड्याचा एक इकॉनॉमिक कॉरिडॉर हा या शक्तिपीठ एक्सप्रेसवेमुळे तयार होणार आहे. सो मला असं वाटतं, की याच्यावर आमचा भरपूर भर आहे, की ज्यातनं इन्व्हेस्टमेंट सगळीकडे जावी, जॉब अपॉर्च्युनिटीज तयार व्हाव्यात आणि त्यातनं आपल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळावी. आणि हे सगळं करत असताना एक Say the word and I'll lift you up. Incredible, incredible. Incredible. Move my next schedule to tomorrow noon and send it to Jin. I am incredible. जीसीसीज करता आता आपल्याकडे एक मोठी इकोसिस्टम तयार झाली आहे. लवकरच कदाचित 2 जीसीसीज आपल्याकडे अनाउन्स होतील आता. अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे टेक्नॉलॉजी वाईज देखील आपण पुढे चाललो आहोत आणि आपल्याला हे माहिती आहे, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की व्हॉट वी लॉस्ट टू बंगलोर अँड हैदराबाद इन अर्ली 2000s कारण आपल्या इथे इन्फ्रास्ट्रक्चरची कमतरता होती, फार किमती वाढल्या, त्यामुळे तिकडे शिफ्ट झाले. पण आता जो लेटेस्ट रिपोर्ट स्टार्टअपचा आला, स्टार्टअप इंडियाचा,
त्या रिपोर्टप्रमाणे आता देशाचं स्टार्टअप कॅपिटलही महाराष्ट्र झालं. इन ॲब्सोल्यूट नंबर सर्वात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आहे आणि ॲब्सोल्यूट इन्व्हेस्टमेंट देखील आता सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळे आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल हे बँगलोर नाही, ते हैदराबादही नाही, ते महाराष्ट्र झालेलं आहे. सो मला असं वाटतं की ही जी अपॉर्च्युनिटी आपल्याकडे आहे, हिच्यावर आपल्याला कशा प्रकारे काम करता येईल हा आमचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून थोडं माझं उत्तर वाढतंय, पण तरी सांगतो की आता आपण नदीजोड प्रकल्प हातामध्ये घेतलेले आहेत. हे नदीजोड प्रकल्प याकरता महत्वाचे आहेत की हे 4 नदीजोड प्रकल्प झाल्यानंतर महाराष्ट्राचा जो 52% भाग अवर्षण प्रवण आहे किंवा दुष्काळग्रस्त आहे, यातला बहुतांश भाग हा बागायती होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये शेती करता आणि उद्योगाकरता मोठ्या प्रमाणात पाणी मिळेल आणि गोदावरीचं जे खोरं तुटीचं आहे त्या खोऱ्यामध्ये हे पाणी गेल्यामुळे अख्खा मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्राचा भाग असेल किंवा हा जो काही वाद उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सातत्याने पाण्यावर असतो हा पूर्णपणे संपेल. आणि त्याचवेळी गोसीखुर्दच्या खालून जे 62 TMC पाणी आपण बुलढाण्यापर्यंत आणू, त्यामुळे विदर्भाचा आणि विशेषतः पश्चिम विदर्भाचा एकूण एक जिल्हा पाणीदार होईल. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे ट्रान्सफॉर्मिंग अशा प्रकारचे प्रोजेक्ट हातात घेतले. हे 5 वर्ष या ट्रान्सफॉर्मेशनला आम्ही दिले. नाही, या विषयावर बोलायला तुम्हाला मला माहिती आहे खूप आवडतं. त्याच्याविषयीची मागची एक चर्चा पण मला त्याच्याकडे न्यायचं आहे. तो असं की उद्योजकांना फक्त स्थिर सरकार नको असतं ना, त्यांना फोन कॉल नको असतात, धाडी नको असतात आणि काही काही जे धक्के दिले जात असतात ते नको असतात, त्यांना हमी असते. त्याची व्यवस्था तुम्हाला वाटतं तशी ती होऊ शकेल का? करायला हवी नको आता महाराष्ट्र? निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये आपण तशीच व्यवस्था आता केली आहे. उदाहरणादाखल आजच आम्ही आमचं जे एक पोर्टल आहे मैत्री नावाचं, की जे उद्योग विभाग चालवतं, याचं सेकंड व्हर्जन आम्ही आता आज त्या ठिकाणी गो लाईव्ह केलेलं आहे. आता हे व्हर्जन काय आहे, तर आम्ही कायदा तयार केला आणि कायद्याने या मैत्री कक्षाला सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकार दिले आहेत. म्हणजे उदाहरणादाखल एखाद्या डिपार्टमेंटची NOC हवी आहे, तर आता जो उद्योजक आहे त्यांनी कुठल्या डिपार्टमेंटला जायचं नाही, त्यांनी मैत्री कक्षाला फक्त ऑनलाईन अर्ज करायचा आहे. आणि या मैत्री कक्षाला कायद्याने आम्ही ओव्हर रिचिंग अधिकार दिलेले आहेत की समजा एखाद्या डिपार्टमेंटने जर अडवणूक केली तर त्या डिपार्टमेंटला ओव्हररूल करण्याचे अधिकार देखील आता मैत्री कक्षाला आम्ही दिलेले आहेत. त्यामुळे एंड टू एंड आम्ही आता ही सगळी सिस्टीम ऑनलाईन आणलेली आहे, फेसलेस केलेली आहे आणि ट्रॅकिंग सिस्टीम त्याच्यामध्ये आहे. म्हणजे एखाद्या उद्योजकांनी परमिशन मागितल्यानंतर त्या उद्योजकाला नेमकी कोणाकडे आता त्याची फाईल आहे हे देखील त्याच्या पोर्टलवरनंच त्याला पाहता येईल. त्याच्यामुळे कुठेही कोणी अडवणूक केली आहे याचं एक अकाउंटेबिलिटी देखील राहील. आणि या सगळ्या सेवा ज्या त्याच्यावर आणलेल्या आहेत त्या आम्ही नोटिफाय करून सेवा आम्ही कायद्याच्या अंतर्गत नोटिफाय केलेल्या आहेत. त्यामुळे त्याला समजा काही ग्रीव्हन्स असेल तर ते ची दाद मागण्याचा अधिकार देखील आम्ही ठेवला आहे. याच्यासोबत मी आपल्या अनेक ठिकाणी जे जुने इंडस्ट्री काही गुंडगिरी देखील पाहायला मिळते, काही लोक थोडं ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करतात. या संदर्भात आम्ही पोलिसला 0 टॉलरन्स सांगितलेला आहे. कारण मी सभागृहात बोललो आणि प्रांजळपणे बोललो की या ज्या सगळ्या गँग्स आहेत त्या जो सत्तेत असतो त्याच्या पक्षात प्रवेश करतात. त्या काँग्रेस राष्ट्रवादी असेल तर त्यांच्या पक्षात करतात, सेना असेल तर त्यांच्या पक्षात करतात, BJP असेल त्यांच्या पक्षात करतात आणि मग त्या ठिकाणी जाऊन दादागिरी करतात. दादागिरी म्हणजे त्यांचं म्हणणं असतं आम्हाला काम द्या. ते ठीक आहे, काम द्या हे एक वेळ मान्य करू शकतो, तिथले लोकल पोरं लागतात. आम्ही म्हणतो त्या रेटमध्ये द्या, आम्ही म्हणतो तसं द्या, कंत्राटात द्या. तर ते आता या गोष्टी काही म्हणजे सहन केल्या जाणार नाही. म्हणून त्याही संदर्भात आपण जो काही आपले पोलीस विभाग आहे त्याला एकदम त्याच्यामध्ये 0 टॉलरन्स पॉलिसी तयार केलेली आहे. आणि आमचा प्रयत्न आहे, मी आता जवळपास सगळ्या SPsला CPsला सांगितलं आहे की जिथे इंडस्ट्रियल इस्टेट आहे त्यांनी महिन्यातनं एकदा जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आणि मी त्यांना हे सांगितलं आहे की शेवटी इंडस्ट्रियलिस्ट स्वतःचं नाव नाही येऊ देणार ना, त्याला उद्याला त्या लोकांना फेस करायचं आहे. त्यामुळे सिस्टीम त्यांनी उभी केली पाहिजे की ज्यातनं फेसलेस पद्धतीनं किंवा नाव न टाकता त्यांना त्यांचा ग्रीव्हन्स हा देता आला पाहिजे. सो मला असं वाटतं की ही एक फार चांगली व्यवस्था आपण उभी करतो आहोत
आणि ती जवळपास उभी केलीच आहे आणि म्हणूनच हा जो काही इन्व्हेस्टमेंटचा फ्लो आपल्याला दिसतो आहे हा फ्लो यामुळेच दिसतोय. नाही, एक जबाबदार माध्यमकर्मी म्हणून मला त्याचं मनापासून स्वागत करायला आवडेल. म्हणजे तुम्ही हे जे सांगितलं त्याचे तात्पर्य दोन निघतात, ते बरोबर आहेत का सांगा? एक म्हणजे उद्योगपतींना जी खरोखर हवी असते ती सिंगल विंडो व्यवस्था अंमलात येते आहे किंवा आली आहे, हा त्याचा अर्थ हे बरोबर का? एकदम करेक्ट आहे. कारण जेव्हा हे पोर्टल आम्ही तयार केलं त्यावेळेस मी सांगितलं होतं की एक विंडो उघडायची आणि आतमध्ये 10 दरवाजे ठोठवायचे असं नको. हं. सिंगल विंडो ही सिंगल विंडोच असली पाहिजे म्हणून आधी बॅकवर्ड इंटिग्रेशन केलं आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन करून ही आम्ही सिंगल विंडो तयार केलेली आहे. त्यामुळे ही 100% सिंगल विंडो असेल. आणि दुसरा प्रश्न तर याच्याच अनुषंगाने उद्योगासाठी महत्वाचा आहे, आणि अधिक तपशिलात त्याची चर्चा करायची गरजच नाहीये. महाराष्ट्राच्या उद्योगपतींना सगळ्यात मोठी कटकट, धमकी, भीती, दरारा, हे जे तुम्ही सगळं वर्णन केलं त्याला एक चांगला शब्द इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर पॉलिटिकल एक्स्टॉर्शन, ते थांबेल याची हमी तुम्हाला द्यायला आवडेल. 100% पॉलिटिकल एक्स्टॉर्शन होणारच नाही. थांबेल काय? पॉलिटिकल एक्स्टॉर्शनचा विषय नाही. बघा शेवटी काय असतं की तुम्ही कशा प्रकारचं ॲटमॉस्फिअर तयार करता त्याच्यावर या गोष्टी असतात. सो कोणालाही राजकीयदृष्ट्या अ, आशीर्वाद हे मिळणारच नाही आहेत. त्याच्यामुळे खूप पॉलिटिकल एक्स्टॉर्शन होतं असं मी म्हणत नाही. ते नव्हतं. पण काही प्रमाणात एक मिडल लेव्हलचे काही नेते हे धंदे करत होते. म्हणून मी स्पष्टपणे सांगितलं की ते वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये घुसून हे धंदे करतात. पण 100% काय झालं तरी त्यांना आशीर्वाद मिळणार नाही. हे मला असं वाटतं की इथे काही उद्योजक वर्गातले असतील त्या सगळ्यांनाच हे आश्वासक वाटेल. या सगळ्याला आव्हान कुठलं असू शकतं? आपण शेवटच्या 2-3 प्रश्नांकडे जाऊया. अ, गेले काही वर्ष महाराष्ट्रामध्ये जाती-जातींमधले संघर्ष, विग्रह किंवा त्याच्यातले मतभेद हा मुद्दा मोठ्या प्रमाणावरती ग्रासतोय. तो त्याचा थेट संबंध फडणवीस मुख्यमंत्रीपदी येणं इथपासून असू शकतो. म्हणजे हा वेगळा विषय झाला. या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी तुमच्या समोर काय पर्याय उपलब्ध आहेत आणि बिघडलेला आहे. म्हणजे काही भागांमध्ये तो अगदी टॅक्सी रिक्षा घेतली तरी तो बसणाऱ्याला जात विचारतो. इतकी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. तर हा महाराष्ट्र कसा म्हणजे दुरुस्त कसा करणार? नाही तुम्ही म्हणालात हे खरं आहे की जी मध्यंतरीच्या काळामध्ये परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली होती आणि काही प्रमाणात आताही ती आहे. ही काही महाराष्ट्राकरता चांगली स्थिती नाही. म्हणजे अ, इतक्या मोठ्या प्रमाणात आपण जाती-जातीमध्ये अ, विभाजित होणं आणि विशेषतः म्हणजे त्यातली दुःखाची गोष्ट ही आहे की गावगाड्यामध्ये वर्षानुवर्ष जे लोकं सोबत राहिले तेही एकमेकाच्या समोर आपल्याला आलेले दिसतात. पण मला असं वाटतं की आताच्या परिस्थितीमध्ये शेवटी प्रत्येकाच्या काही अपेक्षा आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं काही काम देखील काही लोकं करतायत. काही लोकं राजकारण देखील करतात अशा गोष्टींमध्ये. पण या निवडणुकीने असं माझं मत आहे, की या निवडणुकीने या संघर्षाला एक उत्तर दिलेलं आहे. आणि जनतेने हे सांगितलेलं आहे, की ठीक आहे म्हणजे प्रत्येकाला आपल्या समाजाचं उत्थान करण्याचा अधिकार आहे आणि त्याबद्दल मांडण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाची ती अपेक्षा देखील आहे. हे सगळं असलं तरी त्याच्या पलीकडे जाऊनही महाराष्ट्र आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राकडे आम्ही बघतो. हे जनतेने या मॅन्डेटमधनं दाखवलेलं आहे असं माझं मत आहे. जे काही मॅन्डेट आम्हाला दिलेलं आहे त्यातनं ते दिसलेलं आहे. तरी देखील मला जर तुम्ही एक राज्यकर्ता म्हणून विचाराल तर मला आत्ताची जी सामाजिक परिस्थिती आणि विशेषतः मराठवाड्यातली म्हणजे पूर्ण महाराष्ट्राला जनरलाइज करण्याचं कारण नाही आणि मराठवाड्यात एक 3-4 जे डिस्ट्रिक्ट आहेत, जिल्हे आहेत, त्यातली परिस्थिती ही मला खरोखर खूप चिंताजनक वाटते, की अशा प्रकारे आम्ही एकमेकाच्या समोर उभं राहणं आणि प्रत्येक ॲक्शन म्हणजे कुठलीही ॲक्शन असो ती, पॉलिटिकल असो, नॉन पॉलिटिकल असो,
प्रत्येक ॲक्शन ही जातीच्या चष्म्यातनं पाहायची, ही परिस्थिती संपवली पाहिजे. त्याकरता विशेष प्रयत्न सगळ्यांना करावे लागतील. कदाचित आम्ही कमी पडत असू तर माध्यमांना देखील ते करावे लागतील. म्हणजे सॉरी टू से, म्हणजे तुम्ही म्हणाल की तुम्ही माध्यमांनाच दोषी धरताय. आहे पण माध्यमांचा दोष आहे. प्रॉब्लेम असा आहे की मी अनेक वेळा बघतो की, आणि विशेषतः यातला दोष मी थोडा इलेक्ट्रॉनिक मीडियाला देईन, की त्यांना जातीय ती जी काही दुभंगलेली परिस्थिती आहे तीच बातमी वाटते. आणि दिवसभर त्याच्यावर आपण, शेवटी बातमी लोकांपर्यंत पोहोचवणं हा तर आपला अधिकारही आहे आणि कर्तव्यही आहे. पण ते करत असताना समाजाची वीण खराब आपण करतो आहोत. आपली जबाबदारी पण आहे ना. म्हणजे कुठला अँगल दाखवायचा, आपल्या हाती आहे कुठला अँगल दाखवायचा. तर आपण जर दिवसभर अ, जातीय तेढच दाखवत राहिलो, तर लोकांच्या मनामध्ये ते अजून खोलवर जातं. त्यामुळे मला असं वाटतं, समजा आम्ही कमी पडलो असू, तरी माध्यमांकडनं ही अपेक्षा आहे, की त्यांनी पण जबाबदारी समजून त्या संदर्भात वागलं पाहिजे. सगळेच सध्या टीआरपीच्या मागे आहेत, म्हणजे पॉलिटिकल आणि लिडरशिप मी आणि तुम्हाला सांगतो, त्यांनी टी-आर-पी मिळतच नाही. हा अतिशय भाबडा त्यांचा, म्हणजे टू टेल यू, की ज्या लोकांनी या गोष्टी जास्त दाखवल्या त्यांचा टी-आर-पी कमी झालेला. बघा ते कुठे होते आणि कुठे गेले. चांगला मुद्दा आहे हा. तर तुम्ही म्हणालात की निवडणुकीत उत्तर मिळालं. तर या निवडणुकीकडे बघताना तुम्हाला असं वाटतं का, की कारण मूळची अशी भूमिका तुमची होती, की भाजपने स्वबळावर लढायला हवं. तर ही निवडणूक सुद्धा 24ची भाजपने स्वबळावर लढायला हवी होती किंवा 29ची तरी आपण पूर्णपणे स्वबळावर लढावी, अशी गरज नाही का वाटत? नाही, मला असं वाटतं, की ही जी निवडणूक आहे याच्यातलं आमचं यशच आमच्या अलायन्समुळे आहे. आम्ही तिघं एकत्रित आल्यामुळे आम्हाला हे अतिशय चांगलं यश मिळालेलं आहे. त्यामुळे, आणि मला असं वाटतं, की राजकारणामध्ये मला काय वाटतं किंवा तुम्हाला काय वाटतं यापेक्षा राजकीय गरज काय आहे? आणि ठीक आहे, 29ला असं आम्ही म्हणू शकतो, पक्षात आम्हाला अनेक वेळा कार्यकर्त्यांना उत्साह द्यायला सांगावं लागतं, की नाही, नाही आपल्याला स्वबळावर सगळं करायचं आहे. पण फॅक्ट ऑफ द लाईफ अशी आहे, की महाराष्ट्रामध्ये कोएलिशन पॉलिटिक्स हे आहे आणि अजून काही काळ ते चालणार आहे. आणि ते चालणार आहे, तर त्या कोएलिशन पॉलिटिक्समध्ये चांगलं कोएलिशन करून चांगलं गव्हर्नमेंट कसं देता येईल, हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की वी आर हॅपी इन द कोएलिशन. आमचे तिन्ही पार्टनर आम्ही एकत्रित आहोत आणि आम्ही चांगलं सरकार चालवू. त्या कोएलिशनचा जेव्हा विषय येतो तेव्हा तुमच्यावरती, तुमच्या म्हणजे तुमच्या पक्षावरती टीका करणाऱ्यांची म्हणजे टीका अशी असते आणि ती रास्त असते असं काही प्रमाणात मला वाटतं, की वरती चढेपर्यंत भाजपला शिडी लागते. मग ती वरती चढले की शिडीची गरज राहत नाही. हे कोएलिशनच्या बाबतीत असं नेहमी म्हटलं जातं. असं आहे, एक लक्षात ठेवा, की दोन्ही हाताने टाळी वाजवली तरच आवाज येतो. एका हाताने टाळी वाजवून तर आवाज येत नाही. आमच्या कोएलिशन पार्टनरचा आम्हाला फायदा होत असेल, तर आमचा त्यापेक्षा जास्त किंवा तेवढाच फायदा त्यांनाही होतो. म्हणजे आम्हालाच एकट्याला फायदा होतो आणि कोएलिशन पार्टनर बिचारे झाले, असं कधीच नसतं. त्यांच्याही वाढीमध्ये, त्यांच्याही कार्यामध्ये आमचा फायदा त्यांना होत असतो. ही म्युच्युअल रिलेशनशिप आहे. त्याच्यामुळे आता ही म्युच्युअल रिलेशनशिप आजपर्यंत तुम्ही बघा, भाजपच्या इतिहासामध्ये बघा, भाजपमुळे एखादं कोएलिशन तुटल्याचं कधीच झालं नाही. कोएलिशन पार्टनर्सने कधी वेगळी भूमिका घेतली, अटलजींच्या काळात घेतली, कधी मोदीजींच्या काळात घेतली, कधी त्यांना अचानक, म्हणजे आमच्यासोबत आयडिओलॉजिकली, म्हणजे इतके दिवस राहिल्यानंतर 5-5, 10-10 वर्ष अचानक त्यांना वाटलं, की आमची आयडिओलॉजी खराब आहे आणि म्हणून ते आमच्याकडनं निघून गेले. सो आमच्याकडनं आम्ही हे कधीही केलं नाही. भारतीय जनता पार्टी, आता म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, की अ, बिहारमध्ये ज्यावेळेस मी स्वतः बिहारचा प्रभारी होतो मागच्या निवडणुकीमध्ये, बिहारच्या, आणि आम्ही घोषणा केली होती, की अ, आम्ही नितीश जींच्या नेतृत्वात लढतो आहोत आणि आमचे मुख्यमंत्री नितीशजी असतील. निवडणूक झाली, निवडणुकीत आम्हाला 80 जागा मिळाल्या, त्यांना 40 जागा, 42 जागा मिळाल्या. त्यानंतर मी नितीशजींकडे गेलो आणि नितीशजींना सांगितलं, की बाबा आता आपल्याला सरकार तयार करायचं आहे, त्यामुळे काय फॉर्म्युला असेल वगैरे आपल्याला चर्चा करायची आहे. नितीशजी मला असं म्हणाले, की देवेंद्रजी, मला 40च जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे मला आता हे रास्त वाटत नाही, की मी मुख्यमंत्री व्हावं. त्यामुळे मी मुख्यमंत्री होऊ शकत नाही. मी त्यांना म्हटलं, हा निर्णय तर मला घेता येत नाही. तुम्ही प्रधानमंत्र्यांशी बोला, ते निर्णय करतील. त्यांनी प्रधानमंत्र्यांना फोन लावला. प्रधानमंत्र्यांनी त्यांना सांगितलं, की नितीशजी, आम्ही अशी घोषणा केली नव्हती, की
कोणाच्या सीट येतील याच्या आधारावर आम्ही ठरवू. आम्ही घोषणा काय केली होती की नितीशजींच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका लढतो. नितीशजी आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील. त्यामुळे तुमच्या कमी आल्या असल्या तरी तुम्हालाच मुख्यमंत्री व्हावं लागेल आणि नितीशजी मुख्यमंत्री झाले. त्यामुळे मला असं वाटतं की कोएलिशनच्या संदर्भात तो जो काही युतीचा धर्म आहे तो पाळण्याची आम्हाला सवय आहे. आता कधी-कधी अडचणी येतात आणि समोरच्यांनाही येतात. म्हणजे आम्हाला सोडून जाणारे सगळे चूकच असतात असं माझं मत नाही आहे. कधी-कधी त्यांचा जो काही मतदार वर्ग असतो, त्या मतदार वर्गाला खुश करण्याकरता त्यांना काही निर्णय करावे लागतात. पण आता ते काही सोडून गेलेले परत जवळ येतात अशी एक चर्चा आहे. काय झालंय की आमच्या तिघांची लोकच बसवता बाकं संपली. बाकच उरली नाहीये. त्याच्यामुळे आता कोणाला आणायचं तर बाकं आणायची कुठनं? अख्खं आणायचं का अर्ध आणायचं नाही का म्हणून ते? काही विषयच नाही आहे. बाकच नाही आहेत. त्यामुळे विचारच करता येत नाही. आता विचार एवढाच आहे की आमच्यातल्याच ज्यांना बाकं मिळालेली नाहीत त्यांच्याकरता बाकं कशी तयार करायची त्यांना एवढाच इथे विचार आहे. ठेवायचं कसं हा प्रश्न असेल. त्यांना म्हणजे पलीकडे जाऊ नयेत अशी व्यवस्था. नाही म्हणजे आता थेटच मुद्दा हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा सौहार्दाचे संबंध तयार होत आहेत. त्याच्यामुळे काही एक चर्चा आहे. कितपत खरी खोटी काय? मिलिंद नार्वेकर बसले आहेत, त्यांना माहिती असेल. त्यांनीच हा प्रश्न विचारायला सांगितलं. उद्धवजींची आणि माझी निवडणुकीनंतर सार्वजनिक स्थळी भेट झाली आहे. त्याच्या व्यतिरिक्त कधी भेट झाली नाही. आणि आमच्यातले संबंध कधीच असे नव्हते की समोर भेटल्यानंतर नमस्कार नाही करता येणार. आम्ही भेटतो, नमस्कार करतो, 2 चांगल्या गोष्टी बोलतो. हे संबंध आहेतच. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं की मी नेहमी सांगतो की साऊथ इंडियामध्ये जसं नेते एकमेकाचे जान के प्यासे अशी जी परिस्थिती ती महाराष्ट्रात फारशी कधी राहिली नाही. त्याच्यामुळे ते संवाद करायला, बोलायला काही अडचण नाही आहे. पण लगेच त्याचं आता त्या दिवशी आमचे चंद्रकांत दादा उद्धवजींना भेटले. आता भेटल्यानंतर उद्धवजींची सवय आहे ते काहीतरी बोलतात, हे काहीतरी बोलले. लगेच त्याच्या अशा बातम्या झाल्या जसं काही आता उद्या उद्धवजी आमच्या सोबतच येणार आणि चंद्रकांत दादांनी त्यांना पायघड्याच टाकलेल्या आहेत. मला असं वाटतं की असं नाही आहे. ठीक आहे म्हणजे संबंध खूप खराब आहेत अशी परिस्थिती नाही आहे. पण याचा अर्थ आता काही आम्ही जवळ येतोय आणि आम्ही त्यांना घेणार आहोत वगैरे अशी काही परिस्थिती नाही. पण ते तशा बातम्यांमुळे तुमच्या जवळचे आत्ताच्यातले असलेले काही नाराज होतात नाही, वगैरे नाही असं काही त्यांनाही नाही? समजतं. ते बघा सगळे पॉलिटिकली खूप मॅच्युअर्ड लोक आहेत. त्यामुळे त्यांनाही समजतं या बातम्या आहेत. शेवटचा प्रश्न तो मगाचा दावोसचा विचारायचं राहिलं. हा विचारा काय ती अडचण नाही. हां, कारण मला काही जण म्हणाले, "हे म्हणजे तू आणि मी ओबेरॉयमध्ये जायचं आणि आपण तिकडे जाऊन डबा खाल्ला. म्हणजे ट्रायडंटमध्ये जेवलो," असं म्हणायचं. कारण बरेचसे उद्योगपती हे भारतीयच होते आणि भेटले मात्र दावोसला. अशी अशी टीका झाली. पहिली गोष्ट अशी आहे की जे लोक हे म्हणाले ते जेव्हा डावोसला गेले होते तेव्हा भारतीय उद्योगपतीच होते त्यांच्यासोबत साईन करणारे. आणि त्यांनी सह्या केलेले करार जर तुम्ही बघितले तर त्याच्यात एफडीआय पण नाही आहे. आम्ही ज्या करारांवर सह्या केल्या 98% मध्ये एफडीआय कंपोनंट आहे. आणि डावोस एक प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे डावोस जेव्हा तिथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होतो ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला जोडून सगळ्या जे काही ग्लोबल कंपनीज असतात या आपल्या बोर्डच्या मीटिंग तिकडे घेतात. त्या सगळ्या कंपन्यांचे प्रमुख तिथे आलेले असतात. आणि म्हणून या ज्या सगळ्या इंडियन कंपनीज आहेत किंवा ज्या एफडीआय आणतात, ज्या बाहेरून पैसा आणतात सगळ्या या उद्योगांकरता, त्यांची अपेक्षा अशी असते की डावोसला जर अशा प्रकारचा करार जो काही केला तर त्यांचे फॉरेन पार्टनर तिथे उपस्थित असतात. त्यांना फॉरेन पार्टनर सोबत भेट करून देता येते. त्यांना फॉरेन पार्टनर सोबत चर्चा घडवून देता येते. आणि म्हणून त्यांची इच्छा असते की डावोसला करायचं. म्हणून आपण आता उद्या कोणी हे म्हणू शकतं की तुम्ही आपलं मॅग्नेटिक महाराष्ट्र का घेता? कशाला आपल्याला BKCला जाऊन सह्या केल्या पाहिजे? आपण मंत्रालयात बोलून सह्या करू. असे म्हणता येऊ शकतं. पण अशा प्रकारचा इव्हेंट हे ऑकेजन असतं. या ऑकेजनला सगळ्या जगभरातले इंडस्ट्रियलिस्ट, इन्व्हेस्टर हे एकत्रित येतात. आणि आज बघा डावोसला हे करार झाल्यामुळे त्याची जगात चर्चा गेली. महाराष्ट्राला जगामध्ये स्थान मिळालं. आता स्विस एम्बेसॅडर मला भेटायला आल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं की डावोसमध्ये तुमचा बोलबाला होता. आज सकाळी अमेरिकन कॉन्सुल जनरल आले होते.
त्यांनी मला सांगितलं की डावोसमध्ये तुमची चर्चा होती. म्हणजे ही जी महाराष्ट्राची चर्चा होते, यातनं ग्लोबल इन्व्हेस्टर बघतो ना, कारण डावोसमध्ये जर महाराष्ट्राच्या पॅव्हिलियन बाहेर लोकल रांग लावून त्या ठिकाणी करार करतात आणि तुम्ही बघा एकही म्हणजे तुम्ही काढा कंपनी आणि त्यांचे क्रेडेन्शियल्स बघा. एकही बोगस कंपनी नाही आहे, एकही फ्लाय बाय नाईट कंपनी नाही आहे, एकही कंपनी अशी नाही आहे की ज्याचं क्रेडेन्शियल्स नाही आहेत. त्यामुळे अशी लोकं जेव्हा दिवसभर तुमच्यासोबत करार करतात, त्यावेळी जगातल्या इन्व्हेस्टरला हा संदेश जातो, की धिस इज द प्लेस टू इन्व्हेस्ट. शेवटी आपले अँबॅसेडर्स हे इन्व्हेस्टर्स असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ती इन्व्हेस्टमेंट येते आणि म्हणून मला असं वाटतं, की अशा प्रकारची टीका करणं हा मूर्खपणाचं लक्षण मी म्हणणार नाही, कमी माहितीचं लक्षण आहे. अधिक माहिती घेतली तर जास्त चांगली टीका करता येईल. टीका तर करायचीच आहे. पण ही गुंतवणूक प्रत्यक्षात येणार. एमओयूज आहेत ना हे सगळे. 100% येणार आणि बघा काय आहे, की महाराष्ट्राचा आणि देशातला फरक सांगतो, की देशामध्ये जे एमओयूज होतात, त्याच्या कन्व्हर्शनचा रेशो हा 35 to 45% आहे. महाराष्ट्रामध्ये हिस्टॉरिकली हा 65% आहे आणि आमच्या काळात जर तुम्ही बघितलं तर तो 85% आहे. सो 85 to 90% कन्व्हर्शन होतं, जे कन्व्हर्शन एखादा होत नाही असंही होतं कधी-कधी. त्यात कधी स्ट्रक्चर बदलतं, कधी आता जसं मागच्या काळामध्ये एक आमचं फार मोठी मी नाव नाही शकणार नाही, पण चायना परिस्थिती उभी झाली आणि आमची ती इन्व्हेस्टमेंट थांबून गेली. कारण सप्लाय चेन त्या ठिकाणी थांबली. सो मला असं वाटतं, की या सगळ्या इन्व्हेस्टमेंट आणि आम्ही नुसतं एमओयू करून थांबलो नाहीये. आम्ही त्याचा एक स्पेशल सेल उघडलेला आहे. आमचे उद्योग मंत्री आहेत, त्यांच्या अंतर्गत एक आम्ही उद्योग सचिवांना सांगून सेल उघडलेला आहे, जो सेल त्या ठिकाणी त्याचं ट्रॅकिंग करतोय आणि आम्ही त्यांना जी काही आश्वासनं दिली आहेत, ती तात्काळ म्हणजे त्यातल्या अर्ध्या लोकांना तर आम्ही ऑफर लेटर आणि जमीन अलॉटमेंट लेटर देखील देऊन टाकलेले आहेत. आल्याबरोबर पहिलं काम त्यांच्याशी चर्चा करून त्यांना ऑफर लेटर द्यायचं, ज्यांनी पैसे भरले त्यांना अलॉटमेंट लेटर द्यायचं. कारण हा मुद्दा महत्वाचा होता ना. एमओयू होतात आणि कन्व्हर्जन त्याचं होत नाही. तुमच्या पहिल्या काळामध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र सारखा एक महत्वाचा तुम्ही शुभारंभ केलेला होता. नंतर तो खंड पडला. तशी काही महाराष्ट्राचं एकंदर राजकीय पातळीवरती, आर्थिक पातळीवरती देशस्तरीय प्रतिमान संवर्धन व्हावं यासाठी तसं काही नाही, निश्चितपणे आम्ही करू. म्हणजे मी तर असं म्हणेन, की अ, एक प्रकारे मॅग्नेटिक महाराष्ट्रच आम्ही डावोसला करून टाकला. कारण 16 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही जर देशातल्या इन्व्हेस्टमेंट समिट बघितल्या, तर फक्त एक गुजरात आहे, की जिथे 23 लाख कोटीच्या इन्व्हेस्टमेंट आल्या. बाकी सगळीकडे 16 लाख कोटीपेक्षा कमी आहेत देशातल्या इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये. आम्ही इन्व्हेस्टमेंट समिट न करता एकट्या डावोसमध्ये 16 लाख कोटी केले. पण मॅग्नेटिक महाराष्ट्र आमचा इव्हेंट आम्ही पुन्हा सुरू करतो. त्या संदर्भात यावर्षी आम्ही तो इव्हेंट करू. अतिशय ही चांगली घटना ठरेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि एकच शेवटचा मुद्दा मला वाटतं वेळ संपत आलेली आहे. तो का प्रश्न विचारतो हा संदर्भ अनेकांना कळेल. कारण याच व्यासपीठावरती तुम्ही तुमचं अत्यंत गाजलेलं विधान केलेलं होतं. तर आता ती असं सांगितलं जातं की 3 वर्षांनी तुम्ही दिल्लीला जाणार आणि मग आघाडीच्या पक्षांपैकी पुन्हा कोणाकडे मुख्यमंत्रीपद येणार. काय काय कितपत याविषयीच्या बातम्यांमध्ये आपल्याला किती रुची आहे? मला असं वाटतं, मी नेहमी असं म्हणतो, की माध्यमांकडे बातम्या कमी पडल्या, की ही बातमी येते मी दिल्लीला जाणार. त्यामुळे असं आहे, माझ्या पक्षाला मला दिल्लीला न्यायचं असतं, तर इथे मुख्यमंत्री बनवलं नसतं. दिल्लीला नेलं नाही, असतं. नाही, पण तुम्हाला मुख्यमंत्री बनवून दिल्लीला नेण्यामध्ये मोठं अधिक व्यापक स्टेटमेंट आहे ना. मला असं वाटतं, की असं मुख्यमंत्री बनवून वगैरे दिल्लीला नेणं असं नसतं. महाराष्ट्राची जबाबदारी मला दिलेली आहे, ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडतोय. जोपर्यंत माझा पक्ष सांगेल तोपर्यंत मी ती पार पाडत राहील. मला पूर्ण विश्वास आहे, की अ, आता हे जे काही टेन्युअर आहे ते मी पूर्ण करेन. पूर्ण करेन म्हणजे पूर्ण ॲज अ सीएम. म्हणजे कार्यकाल पूर्ण करेन असं म्हणायचंय का कार्यकाल. लक्ष्य पूर्ण करेन असं ते लक्ष तर करीनच, कार्यकालही करीन आणि लक्ष्यही करेन. असो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या तर्फे मनपूर्वक आभार. धन्यवाद. प्रदीर्घ मुलाखत बऱ्याच काळानंतर तुम्ही दिली. धन्यवाद.